नमस्कार. 1 kg डॉल केकची ऑर्डर आली की या टीनमध्ये आपण स्पॉन्ज बेक करायला ठेवतो आणि आपल्याला 1 ते 1.5 तास बेकिंगसाठी द्यावा लागतो आणि खूप वेळ जातो त्यामध्ये. आणि बरेच जण मला विचारत होते की या टीनमध्ये टाईम जास्त लागतो, स्पॉन्ज परफेक्ट बेक होत नाही, मध्येच कच्चा राहतो. तर खूप सारे प्रश्न होते. तर त्यासाठी मी एक ट्रिक देणार आहे. तर मी इथे डॉल केकचा टीन घेतला आहे आणि त्यानंतर 6 इंचचा एक मी टीन घेतला राऊंडमध्ये आणि दोन्ही टीनमध्ये मी हाफ kgचं बॅटर घातले आणि OTGमध्ये एकाच टाईमला दोन्ही केक मी बेक करून घेतले. त्यामुळे टाईम पण वाचला आणि इलेक्ट्रिसिटी पण वाचली आणि अर्धा तासामध्ये दोन्ही स्पॉन्ज तयार झाले. त्यानंतर दोन्ही स्पॉन्ज मी थंड करून घेतले आणि कट करून घेतले. जो 6 इंचचा हाफ kg स्पॉन्ज होता त्याचे 3 लेयर कट केले आणि जो डॉल स्पॉन्ज होता त्याचे मी 6 लेयर कट केले आहेत. आणि सगळे केक एकावर एक लेयर देऊन मी पूर्ण डॉल शेपमध्ये हा केक तयार करून घेतला. आणि हा स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये 1 kg केक होता. ही ऑर्डर मला वर्सॉमधून आली होती. नेहमीचेच कस्टमर होते आणि त्यांनी मला रेफरन्स फोटो सेंड केला होता. खूप छान ही डॉल तयार झाली होती. एकाच क्रीममध्ये 3 शेड होते आणि हा व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे मी पार्ट 2मध्ये पूर्ण डिटेल्समध्ये डॉल दाखवले आहे. आणि हा हेल्पफुल व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करून ठेवा आणि जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट्स करा. बाय. फॉलो फॉर मोर.